याचा 43वा अध्याय आणि 4थं वचन आपण वाचूया. यशाया 43 आणि 4 वचन हे मी तुमच्यासाठी वाचन करत आहे. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करतो. हिंदीमध्ये असं म्हटलं आहे, मेरी दृष्टि में तू अनमोल और प्रतिष्ठित ठहरा है और मैं तुझसे प्रेम रखता हूं, इस कारण मैं तेरे बदले मनुष्य को, तेरे प्राण के बदले मैं राज्य के लोगों को दे दूंगा. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, है ना. आपण कधी कधी म्हणतो की माझे लेकर सगळ्या धनापेक्षा माझ्यासाठी महत्वाचे आहेत, अमोल आहेत. अमोल ज्याला इंग्लिशमध्ये प्रेशस म्हटलं आहे, या ठिकाणी हिंदीमध्ये म्हटलं की मेरी दृष्टि में तू अनमोल और प्रतिष्ठित ठहरा है. अनमोल, ज्याचं मोल करता येत नाही, ज्याची किंमत लावता येत नाही, असं अनमोल म्हटलेलं आहे. आणि म्हणून मी अगोदरच सांगितलं की हे जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना जगायचं आम्ही राहून जातो. नेहमी टेन्शनमध्ये, काळजीमध्ये, वेगळ्या व्यापामध्ये, प्रॉब्लेममध्ये, अडचणीमध्ये आम्ही जीवन जगतो. कधीच आनंदी असं आमचं जीवन राहत नाही, कारण सैतानाने आम्हाला तितकंच जखडलेलं आहे. देव म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, पण मला कळत नाही मी अमोल आहे. भलं ते कुणी कसं असो, आंधळा, बांगा, कानडा किंवा लंगडा, मुका, काळा, पांढरा, गोरा, कुणी कसं असो, पण प्रत्येक जण देवाच्या दृष्टीने अनमोल आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आज आपलं महत्व आपल्याला समजलं पाहिजे. आम्ही कोण आहोत, माझी काय हैसियत आहे, मी कोण आहे हे मला कळलं पाहिजे, किंवा देवाने मला कसं बनवलं हे मला समजलं पाहिजे. आणि म्हणून अगोदरच मी म्हटलं, हिरे कोणाकडे नाही, परंतु सोनं सगळ्याकडे आहे. त्या सोन्याला आपण फार महत्व देतो, ते फार आपण सांभाळतो, त्याची फार आपण काळजी घेतो. परंतु प्रियांनो, आज या अध्यायामध्ये परमेश्वराने आपल्या मंडळीला म्हणजे इस्रायल लोकांना दिलेलं अभिवचन आज आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो, परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो आणि त्याने आमच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला आहे. देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपाचं केलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या सारखं केलं आहे. आणि एका ठिकाणी देवाचं वचन सांगतं, तो म्हणतो मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हावं. आतापर्यंत जगामध्ये जे कोणी होऊन गेले, किंवा जे कोणी स्वतःला गुरु समजतात, किंवा जे कोणी स्वतःला एक महत्वाचा व्यक्ती समजतात, ते शिष्यांना कधीच आपल्या लेवलला ठेवत नाही. तिथं एक प्रकारचं गॅपच आहे. गुरु इथं आहे तर शिष्य इथं आहे, कधीच इक्वल येत नाही. परंतु प्रभू म्हणतो जसा मी आहे तसं तुम्ही आणि मी असलं पाहिजे. तो जसा पवित्र आहे तसं आम्ही पवित्र असलं पाहिजे. तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, तो म्हणतो तुम्ही पण जगाचा प्रकाश आहात. आज खऱ्या अर्थाने देवाचं वचन सांगतं की देवाने तुम्हाला आणि मला म्हणजे मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचं असं बनवलं आहे. आणि या भूतलावरील सर्व गोष्टींवर देवाने मनुष्याला अधिकार दिला आहे. देवाने मनुष्याला या सृष्टीवरती सर्व अधिकार दिला आहे. हत्ती किती मोठा आहे, लुकडा जरी मनुष्य असला त्या हत्तीला बरोबर आकळतो. सिंह किती हिंस्र आहे, पण तो रिंग मास्टर त्याला बस म्हटलं तो बसव, त्याला शिकवतो. तो जिराफ पहा, डोक्याच्या वर उभा राहायचं म्हटलं स्टूल पण नाही पुरणार, पण तो जिराफ देखील तुम्ही त्याच्यावर अधिकार गाजू शकता. म्हणजे या जगातील, या सृष्टीतील जे काय आहे त्या सर्वांवर देवाने तुम्हाला आणि मला अधिकार दिला आहे. पण हे आम्ही विसरून गेलेलो आहोत. आणि म्हणून प्रियानो, आजचा जो विषय आहे तो आहे की तू माझ्या दृष्टीने अनमोल किंवा अमोल आहेस. आणि म्हणून प्रियानो, देवाचं वचन सांगतं, देव म्हणतो की परंतु या मानवाने त्या एदेन बागेमध्ये आज्ञा मोडल्या. त्या एदेन बागेमध्ये मनुष्य देवाच्या विरुद्ध गेला आणि मनुष्याने पाप केलं आणि पापाचं वेतन मरण आलं. आणि ते आम्ही आतापर्यंत भोगत आहोत, ते आम्ही आतापर्यंत भोगत आहोत. आणि म्हणून प्रियानो, आज खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि मला
देवाचं वचन सांगत आहे की त्या वचनावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, त्या वचनावरती आम्ही कायमस्वरूपी टिकून उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की मनुष्याने त्याच्या आज्ञा मोडून त्याच्या विरुद्ध पाप केलं, आणि आम्हाला पाहायला मिळतं की पाप केलं तरी देवाने त्या माणसाला दूर ढकललं नाही, तरी त्याने त्याच्यावर प्रेम केलं. आणि बायबल आम्हाला सांगतं की वचनामध्ये असं म्हटलंय, ख्रिस्त आमच्यावरील स्वप्रेमाचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असता तो आमच्यासाठी मरण पावला. चांगल्यासाठी मरायला 10 तयार होतील, पण एखाद्या बलात्कारी खुनी व्यक्तीसाठी जर म्हटलं, जज म्हटलं याची शिक्षा घेणारं कुणी आहे का आणि याला मी वाचवतो, तो कुणी होणार नाही, कुणी येणार नाही. प्रियांनो, खरोखर प्रभू येशू ख्रिस्त 2024 वर्षापूर्वी या जगामध्ये त्याने मानवरूप धारण केलं आणि तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या वधस्तंभावर मेला. त्याला त्या वधस्तंभावर टांगलं, त्याने आपलं रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी ओतलं आणि तुम्हाला मला पापातनं मुक्त केलंय. जे पाप आमच्या पूर्वजांनी केलं, जे पाप तुम्ही आणि मी आता नितांत करत आहोत, त्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने 2024 वर्षापूर्वी आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला. तो मेला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि मग देवाचं वचन सांगतं, देवाने आम्हाला सोडून दिलं नाही, तर त्याने आमच्यावर प्रेम केलं. कारण यशाचा ग्रंथ 59 अध्याय आणि त्याच्या 15 आणि 16 वचनामध्ये तो म्हणतो, कदाचित जन्म दिलेल्या आईला तहाण्या बाळाचा विसर पडेल. कदाचित जन्म दिलेल्या आईला आपल्या तहाण्या बाळाचा विसर पडेल. तो परंतु प्रभू म्हणतो, मी तुला कधी विसरणार नाही, मी आपल्या तळहातावर तुला कोरून ठेवलाय. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं प्रेम पहा, देवाची आमच्याबद्दल असलेली एक प्रेमाची जी प्रेम आमच्याबद्दल असेल त्याचं जे मोजमाप आहे ते आम्ही पहा. कारण बायबल सांगतं, आम्ही पापी असता ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. आज देवाच्या दृष्टीने आपण सगळेजण, देवाचं वचन सांगतं, तुम्ही आणि मी अनमोल आहोत, प्रेशस आहोत, फार महत्वाचे आहोत. कधी आमच्या मनामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी आम्हाला इतक्या आवडतात की त्या गोष्टींवर आम्ही मनापासून प्रेम करतो, त्याला आम्ही गमवू इच्छित नाही. किंवा बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की त्या आमच्यापासून दूर गेल्यावर आमचं हृदय तुटलं जातं. आमचा पती असू शकतो, आमची पत्नी असू शकते, आमचे लेकर असू शकतात, आमचे आई वडील असू शकतात, आमचा मित्र असू शकतो, आमचे प्रियजन असू शकतात की ज्यांच्यावर आम्ही प्रेम करतो ते आमच्यासाठी प्रथम स्थान असू शकतात. पण याही पेक्षा देव आमच्यासाठी महत्वाचं असलं पाहिजे. आज परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की तू माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे, तू माझ्या दृष्टीने फार अनमोल आहेस. मेरी दृष्टि में तू अनमोल और प्रतिष्ठित ठहरा है. देवासमोर तुम्ही आणि मी अनमोल आणि प्रतिष्ठित आहोत. आज आम्हाला हे कळालं पाहिजे, देवाबद्दलचं प्रेम आम्हाला समजलं पाहिजे. एकदा असं सांगतात की एक व्यक्ती, त्याने डुक्कर पकडलं आणि ते डुक्कर पकडून संध्याकाळची वेळ होती, 8 वाजले होते, आणि ते डुक्कर त्याने सायकलवर उलट बांधलं, म्हणजे वर पाय केले त्याच्याने त्याला बांधलं. आणि ते जात असताना त्या डुकराने वरती पाहिलं आणि ते निळभोर आकाश, इतके सुंदर तारे, चंद्र. तो म्हणतो, मी कधी वर तोंड केलंच नाही, कारण त्याचं तोंड नेहमी खाली असतं. आणि त्याला असं वाटलं, काय बाबा, हे कधी मी पाहिलं नाही, पण आता पाहून पण काही फायदा नाही. आता मी कुठं चाललो? कत्तलसाठी चाललोय, मला कापणार आहे आता. प्रियांनो, कधी कधी आम्हाला अख्खं आयुष्य आम्ही जगतो, पण आम्हाला कळतच नाही मी किती मोलवान आहे, किंवा देवाने मला किती अनमोल असं बनवलं आहे, किंवा आपल्याबद्दलचं जे अस्तित्व आहे ते आज आम्हाला कळत नाही. आणि म्हणून प्रियांनो, देवाचं जे सांगतं, आपण देवाच्या दृष्टीने अनमोल केव्हा असू शकतो, किंवा जेव्हा आम्ही त्याच्या आज्ञांचं पालन करतो, त्याच्या शास्त्राप्रमाणे वर्ततो, दया करतो आणि नेहमी सत्याने वागतो, अगदी मनापासून परमेश्वरावर आम्ही भाव ठेवतो आणि आमच्या सर्व मार्गात आम्ही त्याचा आदर करतो आणि त्याच्या मार्गाने चालतो. प्रियांनो, जेव्हा आम्ही असं जीवन जगतो त्यावेळेस देवाचं जे सांगतं की आम्ही अनमोल आहोत. जर मी बायबल वाचलं, नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 1 ते 6 वचन जर आहेत, तर ते जर आम्ही वाचले, नीति वचन 3रा अध्याय और उसके 1 और 6 वचन तक हम पढ़ेंगे. आपण मी हिंदीमध्ये तुमच्यासाठी वाचत आहे. असं म्हटलं आहे, हे मेरे पुत्र,
मेरी शिक्षा को ना भूलना, अपने हृदय में मेरी आज्ञाओं को रखे रहना, क्योंकि ऐसे करने से तेरी आयु बढ़ेगी और तू अधिक कुशल से रहेगा। कृपा और सच्चाई तुझसे अलग ना होने पाए, वरना उनको अपने गले का हार बनाना और अपनी हृदय रूपी पटियां पर लिखना, तो तू परमेश्वर और मनुष्य दोनों का अनुग्रह पाएगा। तू अति बुद्धिमान होगा। तू अपनी समझ का सहारा ना लेना, वरना संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा रखना, उसी को स्मरण करके सब काम करना, तब वह तेरे लिए सीधा मार्ग निकालेगा। हालेलुया। प्रियानो, देवाचं वचन सांगतं की तो म्हणत आहे की त्याच्या शास्त्राप्रमाणे आम्ही वर्ततो, आम्ही दया करतो, आम्ही परमेश्वर भाव ठेवतो, आमच्या सर्व मार्गात त्याचा आम्ही आदर करतो आणि त्याच्या मार्गदर्शनाने जेव्हा आम्ही चालतो, जेव्हा आम्ही असं आचरण करतो, तेव्हाच परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही आणि मी अनमोल किंवा अमोल असे ठरतो। आणि जेव्हा आम्ही परमेश्वर दृष्टीने अमोल ठरतो, तेव्हा तो आमची काळजी घेतो आणि आम्हाला सांभाळतो आणि त्याचबरोबर आमचं रक्षण करतो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। कोणाचंही रक्षण करत नाही, सगळ्यांसाठीच आमंत्रण नाहीये। तर तो म्हणतो बोलवलेले पुष्कळ आहेत, परंतु निवडलेले थोडके आहेत, आणि त्या निवडलेल्यांमध्ये तुम्ही आणि मी असावं, म्हणून आम्हाला प्रयत्न करायचा आहे। आणि प्रियानो, देवाचा आदर आपल्या मार्गामध्ये करा, देवाचं भय आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा, देवाची इच्छा समजून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा। आणि प्रियानो, अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेवा। आज परमेश्वराची इच्छा आहे की या गोष्टी जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये दैनंदिन प्रकारे करू, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही देवाच्या दृष्टीने अनमोल आणि फार महत्वाचे, ज्याला प्रेशस म्हटलं आहे, त्याला म्हटलं की अनमोल असं आम्ही ठरणार आहोत। मग या ठिकाणी आजचा जो प्रश्न आहे की आम्ही आमची काळजी घेतो, त्यास आपण पाहिलं पाहिजे। कारण पहिला जो भाग आहे तो म्हणजे तो पापापासून आमची मुक्तता करतो। पहिली गोष्ट, तो पापापासून आम्हाला काय करतो? वाचवतो। तो पापापासून आम्हाला सोडतो, कारण स्तोत्र क्रमांक 103 आणि 3 वचनामध्ये म्हटलं आहे, तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो। देव कशा प्रकारे आमची काळजी घेतो, देव कशा प्रकारे तुम्हाला आणि मला सांभाळतो, तर देवाचं वचन सांगतं की या ठिकाणी म्हटलंय, कारण देवाचा पुत्र पाप क्षमा करणार आहे आणि तो म्हणत आहे की तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो। जे आमचे पूर्वज आदाम आणि हवा यांनी एदेन बागेमध्ये जे पाप केलं, त्या पापाचं वेतन, मजुरी जी आहे ते मरण आहे। आणि म्हणून देवाचं जे सांगतं की तो तुझ्या सर्व दुष्कर्माची म्हणजे पापांची तुला काय करतो? क्षमा करतो। अजून देवाचं वचन आम्हाला सांगतं, मिखायाचा 7वा अध्याय आणि 19 वचनामध्ये असं म्हटलं आहे, तो म्हणत आहे, तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील। हालेलुया। अतिशय हे वचन जे आहे, हे वचन जर आम्ही विचार केला तर काय ते वचन आहे, त्याचा किती मतीत अर्थ आहे हे आम्हाला कळेल। आम्हाला माहिती आहे की अमेरिकेवर लादेन नावाच्या व्यक्तीने काय केलं होता? हल्ला केला होता, है ना? जे ट्विन्स टावर होते, जे 2 मुख्य बिल्डिंग होत्या, म्हणजे अमेरिकेचं जे वैभव होतं, आणि या लादेननी काय केलं? विमान हायजॅक केलं त्याच्या लोकांनी आणि ते त्या ट्विन्स टावरला जाऊन धडकले आणि ती एवढं मोठं सौंदर्य किंवा ते सगळं त्याने पाडून टाकलं। आणि आम्हाला पाहिलं तर कैक लोक त्यामध्ये मरण पावले। मग अमेरिकन सरकारने लादेनचा शोध सुरू केला। लादेनच होता ना, का दुसरा कोणी होता? तुम्ही आश्चर्याने पाहतात, म्हणून म्हटलं मी चुकलो काय, है ना? तर थोडं हसून पण पाहत जा, म्हणजे बरं वाटतं की तुम्ही खुश आहात, तुम्हाला समजते। गंभीर पाहू नका, असं नका म्हणू की कधी संपून टाकतील। तर अमेरिकेने लादेनचा शोध घेण्यासाठी गुप्तचर यंत्रणा आणि काही संघटना सांगितलं, आणि जेव्हा त्यांना कळालं की लादेन कुठं आहे, काय आहे, आणि त्यावेळेस मग अमेरिकन जे सोल्जर आहेत त्यांनी त्याला पकडलं, त्याला मारलं, त्याला उचललं आणि लगेच समुद्रामध्ये नेऊन त्याला काय केलं? सोडून दिली। त्याची ती पेटी समुद्रामध्ये टाकून दिली, म्हणजे तळाला जाऊन त्या ठिकाणी तिला ठोकून म्हणजे पॅक केलं की ती वर पण येऊ नये।
नाही त्यांनी फक्त लादेनला जर मारला असता आणि ते निघून गेले असते ना, तर त्याचं एक मोठं तीर्थक्षेत्र केलं असतं लोकांनी, त्याचे फॅन लोकांनी त्याचं मोठं एक कौतुक केलं असतं. पण आता समुद्रात कोणी जाईन का त्याला शोधायला? नाही, संपला विषय, संपला. देवाचं वचन सांगतं, असं म्हटलं आहे की तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. हालेलुया. परत तुम्ही जरी सापडायला गेले तुम्हाला ते मिळणार नाही. आज देवाचं वचन सांगतं की देव कशा प्रकारे तुमची आणि माझी काळजी घेतो, कशा प्रकारे तो तुम्हाला आणि मला अनमोल असं म्हणतो, तर त्याचं हे उदाहरण आहे. तो म्हणतो तो पापापासून आमची सुटका करत आहे, तो आमची श्रापापासून सुटका करत आहे. आणि तो म्हणतो तो तुझ्या सर्व म्हणजे एकही सुटलं नाही, सर्व म्हणजे सगळंच काही, सगळ्या पापांची क्षमा करतो. असं नाही म्हणत खोटं बोलण्याची फक्त क्षमा करतो, तो असं म्हणत चोरी करण्याची फक्त मी तुला क्षमा करतो, तो असं म्हणत तुला काहीतरी चुकीचं केलं त्याची मी क्षमा करतो. तो म्हणतो तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची तुला क्षमा करतो आणि तो तुझे सर्व रोग बरे करतो आणि तो आमची सगळी पाप जी आहेत ते समुद्राच्या खोल डोहात टाकतो. दुसरी गोष्ट, आम्हाला देव अनमोल का म्हणत आहे, देव आम्हाला अमोल का म्हणत आहे, तो दुसरी गोष्ट आहे की तो आम्हाला आरोग्य देतो. तो यावर राफा आहे, तो आरोग्य देणारा परमेश्वर आहे, तो यावे निसी आहे, तो विजयाचा ध्वज आहे. आज तो देव या ठिकाणी म्हणत आहे की तो आम्हाला आरोग्य देतो, तो आम्हाला बरं करतो, तो आमचे आजार, आमच्या समस्या बऱ्या करतो. आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण काही ना काही आजार आहे, काही ना काही समस्या आहे, काही ना काही अडचणी आहेत, आणि आज देव तुम्हाला अभिवचन देत आहे की तो तुमचे सर्व आजार बरे करतो. हालेलुया, आमेन. जागे जे आहेत ते प्रेज द लॉर्ड म्हणा. हालेलुया, प्रभू स्तुती असो. प्रियानो, असं म्हटलं आहे तो रोग्याचं अंथरूण बदलतो, त्याचे सर्व रोग तो बरे करतो. कारण वचनामध्ये असं म्हटलं आहे, यशया 53 आणि 5 मध्ये म्हटलं आहे, यशाचा ग्रंथ 53 अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झालं. हिंदीमध्ये असं म्हटलं आहे, यशया 53:3 मध्ये 5 मध्ये असं म्हटलं आहे, परंतु वह हमारे ही अपराधों के कारण घायल किया गया, वह हमारे अधर्म के कामों के कारण कुचला गया, हमारी ही शांति के लिए उस पर ताड़ना पड़ी कि उसने कोड़े खाने से हम लोग चंगे हो जाएंगे. हालेलुया. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होतं, त्याला बसलेल्या फटक्याने. आता विचार करा, तिकडं त्याला मारत आहे आणि मला आरोग्य मिळत आहे. हे बरोबर वाटतं का तुम्हाला? असं होऊ शकतं का? त्याला मार मिळत आहे मी बरा होते, असं होऊ शकतं का? हा एक दैवी देवाचं कार्य आहे. जसं एखादी आई आणि बाप म्हणतात, आपल्या अगोदर आपल्या लेकरांना ते जीव घालतात, किंवा एखाद्या कुटुंबाची परिस्थिती कठीण असते, घरामध्ये एकच भाकर असते आणि त्या ठिकाणी 2 मुलं आहेत, ती आई जी आहे ती आपल्या लहान लेकराला पहिली भाकर देते, ते भाकर खातात, ते मुलं जेवतात, पण आईला तिथं तृप्त वाटतं. असं कधी झालंय का तुमच्या बाबतीमध्ये, बहिणीच्या बाबतीमध्ये? हा ना, समाधान वाटतं ना? का तुम्ही असं म्हणता, नाही नाही लेकरांना नाही राहिलं ते चालेल, पहिलं आपलं खाऊन घ्या, असं कोणी म्हणतं का? नाही. म्हणजे आपल्या लेकरांना आपण जेवण देतो तेव्हा एक समाधान आपल्याला कधी कधी लाभतं. जरी आपल्या पोटात काही नाहीये, जरी आपण जेवलो नाही, तरी आपले लेकरं जेवलेले आहेत, हे जे समाधान आहे, आपलं पोट भरलं जातं, तो प्रकार आहे. तसंच त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त झालंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आजारी आहात का? तुम्ही समस्येमध्ये आहात का? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचे आजार तुम्ही जखडले आहात का? देवाचं सांगतं, देवाचा भक्त यशया म्हणतो, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला, आम्हास शांती देणारी या शिक्षा त्यास झाली, त्यास बसल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झालं. एक गीत करता म्हणतो, जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले, मी वेचिले फुलांना काटे तुला मिळाले. पहिला जो गीतकार आहे, पहिल्या गीतकाराने असं गाणं लिहिलं, ते ओरिजिनल गाणं असं आहे, जखमी करून मजला तुला काय रे मिळाले, तू वेचिले फुलांना
काटे मला मिळाले. असं त्याचं गाणं होतं. म्हणजे शशिकांत बाबूराव निकम त्यांचं नाव होतं. सोलापूरमध्ये आम्ही असताना त्यांच्या संगती बरंच सेवा करण्याची संधी दिली. त्यांनी हे गीत लिहिलं, जस काही देव कंप्लेंट करत आहे, जखमी करून मजला तुला काय रे मिळाले. परंतु नंतर ते करेक्शन केलं आणि मग त्याच्यामध्ये असं म्हटलं, जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले, मी वेचले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. हालेलुया. प्रियानो, आम्हाला आरोग्यासाठी त्याला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झालं आहे. आम्हाला त्याने आरोग्य दिलं आहे. येशूने आमच्या सर्व शिक्षा, आम्हाला जी शिक्षा व्हायला पाहिजे होते, आम्हाला वधस्तंभावर टांगलं पाहिजे होतं, आम्हाला फटके मारायला पाहिजे होते, आमच्या तोंडावर थुंकायला पाहिजे होतं, आमचा अपमान व्हायला पाहिजे होतं, आम्हाला उघडं नागडं करायला पाहिजे होतं, पण आमच्या सर्वांचं पाप त्याने त्याच्यावर घेतलं आणि आम्हाला त्याने शांती दिली, आनंद दिला, बरं वाटलं. सांगायचं तात्पर्य एकच प्रियानो, ही शिक्षा प्रभूने स्वतःवर घेतली, कारण तुम्हाला आणि मला निरोगी करण्यासाठी, तुम्हाला आणि मला बरं करण्यासाठी त्याने ही शिक्षा स्वतःवर घेतली आणि आम्हाला आरोग्य दिलं आहे. तिसरी जी गोष्ट आहे, देवाच्या दृष्टीने आम्ही कशा प्रकारे अनमोल होऊ शकतो, ती तिसरी गोष्ट आहे, सैतानापासून आमची सुटका तो करतो. हालेलुया. प्रभू आम्हाला सैतानापासून काय करतो? सोडवतो. अनेक लोक जखडलेले असतात पापामध्ये. अनेक लोकांच्या बाबतीत आम्ही पाहतो की एक पिढीजात, एक श्राप आमच्या जीवनामध्ये असतात. एकदम फोर फादर ज्याला म्हणतो आपण, आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, जे तिथून काही श्राप आलेले असतात आणि त्यामध्ये कधी कधी आमचं जीवन जे आहे ते जखडलेलं असतं. त्या पापामध्ये, त्या श्रापामध्ये आम्ही जीवन जगत असतो. आणि म्हणून या सैतानाच्या ताब्यातनं सुटका करून घेण्यासाठी किंवा सुटका करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की येशूने अनेक लोकांना सैतानाच्या बंधनातनं मुक्त केलेलं आहे. जेव्हा आम्ही पाहतो गर्सेकराच्या प्रदेशात ते गेलेले आहेत आणि तिथं भूत लागलेला एक व्यक्ती आहे आणि त्याच्याबद्दलचं वर्णन आहे, तो कबरेत राहत असे आणि आपलं उघडा नागडा असे आणि दगडाने आपलं अंग ठेचत असे आणि लोक जात होते, घाबरायचे त्याला पाहायला. बऱ्याच वेळा त्याला साखळदाराने बांधलं, बऱ्याच वेळा त्याला बंद केलं, पण जसं एखादा दोरा तोडावा अशा तो साखळा तोडायचा आणि लोकांना तो अकराळ विक्राळ किंचाळायचा. त्याचे केस वाढले. तुम्ही विचार करा किती भयंकर असेल ते. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या गर्सेकरांच्या प्रांतामध्ये आला, नावेतनं उतरला आणि तेव्हा ते भूत लागलेला व्यक्ती त्या ठिकाणी त्याच्या समोर आला आणि तो म्हणतोय, इतक्या लवकर तू का आला? अजून माझी वेळ आली नाही. आणि प्रभूने त्याला विचारलं, तू कोण आहेस? आणि तो म्हटला, आम्ही सैन्य आहोत. तो काय म्हटला? आम्ही सैन्य आहोत. आणि प्रभूने त्याला सांगितलं, या शहरातनं निघ. तेव्हा त्या सैतानाने देवाला विनंती केली, आम्हाला त्या डुकरांमध्ये पाठव. आणि मग देवाने त्यांना आज्ञा दिली आणि ते डुकरामध्ये ते शिरले सैन्य. आणि नंतर आम्ही पाहतो तो जो भूतग्रस्त आहे, कपडे घातलेला, एकदम चांगल्या अवस्थेमध्ये तो प्रभू संगती पाहिला लोकांनी. सांगायचं तात्पर्यच, येशू या नावामध्ये सामर्थ्य आहे, येशू या नावामध्ये ताकद आहे, येशू या नावामध्ये पावर आहे. आणि तुम्ही जेव्हा येशू हा शब्द उच्चारता तेव्हा काहीतरी घडतं. हालेलुया. ज्यांना दुष्ट आत्मा आहेत, जे सैतानी बंधनामध्ये आहेत, येशू नाव घेतल्याबरोबर त्यांना कसं तरी होतं, कळत नाही, कारण तो सैतान देवाच्या समक्षतेमध्ये उभा राहू शकत नाही, उभा राहू शकत नाही. आम्ही लहानपणापासून जेव्हा सेवेत पाहिलं, आम्ही राऊरीमध्ये असताना जेव्हा त्या ठिकाणी सभासाचे अनेक लोक आणि पालकसाहेब पुढे आले की घुमत राहायचे, घाबरायचे, किंचाळायचे. या ठिकाणी देखील 40,000 लोक असायचे. ज्यावेळेस प्रार्थना व्हायची तेव्हा ते ओरडायचे, आरडायचे आणि निघून जायचे, कारण ते येशूच्या समोर उभे राहू शकत नाही, येशूच्या समोर ते टिकाव धरू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो गर्सेकराच्या त्या भूतग्रस्ताच्या बाबतीमध्ये मी पाहिलं आहे की त्याला त्याच्यातील जी दुरात्मा आहे तो येशूने हाकलून दिला आहे, त्याला काढलेला आहे. ज्या बंधनामध्ये तो जखडून त्याला टाकलं होतं त्या बंधनातनं त्याला मुक्त केलं आहे. एक दुष्ट आत्मा नव्हता, तर ते काय होतं? सैन्य. सैन्य म्हणजे
तुम्हाला माहिती आहे, बटालियन असतात, त्या कमीत कमी 100, 200, 500, 1000 लोकांचे ते बटालियन असतात, तुकडे असतात, त्याला सैन्य म्हटलं जातं. आणि ते सैन्य म्हणजे असे बरेच दुष्टात्मे त्या व्यक्तीमध्ये होते आणि ते दुष्टात्मे त्याला त्याचं जीवन त्याने जगू त्याला देत नव्हते आणि पार त्याला त्रास देतो. तो बंधनामध्ये त्याला जगत होतं. कारण मार्कस शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 15 वचनामध्ये तो म्हणतो, ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते तो बसलेला, वस्त्र पांघरेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला. प्रियानो, खरोखरच येशूच्या मौल्यवान रक्ताने तो आम्हाला शुद्ध आणि पवित्र करत आहे. आज सर्व सैतानी बंधनातनं तो तुम्हाला मला सोडण्यास समर्थ आहे. कारण त्याच्या दृष्टीने तुम्ही आणि मी अनमोल आहोत. त्याच्या दृष्टीने तुम्ही आणि मी अनमोल, एक प्रेशियस असे आहोत. आणि प्रियानो, आज परमेश्वर ज्या सैतानी बंधनामध्ये तुम्ही आहात, ज्या सैतानाच्या गुलामगिरीमध्ये तुम्ही आहात, त्यामधून तो तुम्हाला सोडू इच्छित आहे. चौथी जी गोष्ट आहे ही आहे की वचन सांगतं तो आमचं रक्षण करतो. तो आमचं काय करतो? रक्षण करतो. स्तोत्रामध्ये असं म्हटलं आहे, यरूशलेमेच्या सभोवती जसा डोंगर आहे तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांबरोबर आहे. यरूशलेम शहराभोवती जसे डोंगरांचं एक म्हणजे डोंगर आहेत आजूबाजूला आणि मध्ये ते यरूशलेम शहर आहे, तसा परमेश्वर आपल्या आजूबाजूला आहे आणि आपलं तो संरक्षण करतो. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाईट परिस्थितीपासून, संकटापासून, आजारापासून, समस्येपासून आमचं रक्षण करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आता झोपलेले म्हणतील हालेलुया. म्हटले, बरेच जण म्हटले है ना. प्रियांनो, आज देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की कशा प्रकारे देव आम्हाला त्याने अनमोल करून ठेवला आहे. त्याबद्दल तो म्हणतो की परमेश्वर आमचं संरक्षण करतो. लाईटला चिटकल्यानंतर मनुष्य जगू शकतो का? नाही जगू शकत. परंतु प्रियांनो, ज्यांच्या जीवनामध्ये प्रभू आहे त्यांना तो लाईटला जरी चिटकले तरी तो वाचू शकतो. म्हणून घरी गेल्या गेल्या 2 वायरी हातात धरून बटन चालू करू नका, है ना. काही लोक तुम्ही सांगितलं ना. मला तुम्हाला सांगायचं आहे, आम्ही प्रवास करतो, ट्रक, मोठमोठे वाहनं, अवजड वाहनं इतके घासून जातात ना, कधी कधी आमचा बॅलन्स थोडा जरी इकडे गेला असता तर आमचा बड्डे झाला असता. आपण म्हणतोय ना, देव आम्हाला वाचवतो. कधी कधी नकळत एखाद्या खड्ड्यामध्ये आम्ही जाणार असतो, परंतु आम्ही वाचलं जातो. आम्हाला कळत नाही, असं वाटतं की नाही, मी माझ्या बुद्धीने किंवा मी हुशार आहे म्हणून त्या खड्ड्यात पडलो नाही. देवाने आम्हाला वाचवलेलं असतं. प्रियांनो, या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, तो म्हणत आहे की तो आमचं रक्षण करतो. कारण जर आम्ही पाहिलं यशायाचा हा जो अध्याय आहे, आपण सुरुवात केलेला अध्याय 43वा अध्याय, आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की असं म्हटलंय, वचन 2 मध्ये म्हटलं आहे, तो म्हणत आहे, तू जलातून जाशील तेव्हा तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस आणि ज्वाला तुला पोळवायच्या नाही. प्रियांनो, परमेश्वर लांब उभा नाहीये किंवा तो स्वर्गात आहे असं नाहीये. तो म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन सांगतं की देव आपल्या लेकरांबरोबर आहे आणि तो सांगतो, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेन. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. का बुडवणार नाहीत? येशू ख्रिस्त आमचं लाईफ जॅकेट आहे. हालेलुया. तो आम्हाला बुडू देणार नाही. तो म्हणतो की तू अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाही, कारण देव आमच्या बरोबर आहे. आणि तो म्हणतो, ज्वाला तुला पोळवणार नाही.
एखादं उदाहरण सांगू शकता बायबलमध्ये असा कोणी व्यक्ती होऊन गेला की त्याच्या जीवनामध्ये या संकटांना त्याने तोंड दिलं, असं कोणी सांगू शकता? कुणाचं नाव तुम्हाला आठवतं? हा, मोठ्याने बोला, कारण ऐकूच येत नाही. भांडताना कसा आवाज काढता? इतक्या जोरात बोललं तरी बरं होईल. योब, दानियल, अजून कोण होतं? शद्रक, मेशक, अबेदनगो. दानियल बरोबर. इस्रायल लोक ते तर समुद्रातनं पलीकडे गेले. इस्रायल लोक यार्देन नदीमधून पलीकडे गेले. देवानी नदी दुभंगली, देवानी समुद्र दुभंगला. प्रियांनो, परमेश्वर हे नाही म्हणत मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नको. तो म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजलं तुम्हाला? प्रभू म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. आणि मी तुझ्या बरोबर आहे तर समुद्र किंवा पाण्याचा गुणधर्म आहे बुडवणं, पण प्रभू म्हणतो मी तुला बुडू देणार नाही. अग्नीचा गुणधर्म जाळून टाकणं, प्रभू म्हणतो तू जाळणार नाही. अग्नीचा गुणधर्म चटके बसणं, देव म्हणतो तुला चटके बसणार नाही. आणि देवाचं वचन सांगतं की जलातून चालशील तरी मी तुला बुडू देणार नाही. तो आमच्या बरोबर आहे, तो आमच्या संगती आहे. त्या दृष्टीने, त्याच्या दृष्टीने आम्ही फार महत्वाचे आहोत. आणि म्हणून प्रियांनो, आज देवाचं वचन संकटामध्ये आमचं संरक्षण करत आहे. तो आमचं संरक्षण करतो. पाचवी जी गोष्ट आहे ती ही आहे, वचन सांगतं तो सदैव सदैव नेहमी आमच्या बरोबर आहे. म्हणून वचनामध्ये सांगितलं आहे, पहिलं वचन आपण वाचलं 43वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन काय सांगतं? मेरी दृष्टि में तू अनमोल और प्रतिष्ठित ठहरा है और मैं तुझसे प्रेम रखता हूं, इस कारण मैं तेरे बदले मनुष्य को, तेरे प्राण के बदले मैं राज्य के लोगों को दे दूंगा. तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस आणि तू मोठ्या योग्यतेचा आहेस, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. वचनामध्ये म्हटले कदाचित एखाद्या आईला आपल्या तहाण्या बाळाचा विसर पडेल, कदाचित एखाद्या आईला आपलं लेकरू अनैतिक संबंध झालं तर ती तिला सोडून कचऱ्यात फेकून देईल, पण तो म्हणतो मी तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही. मी सदैव सदैव तुझ्या बरोबर आहे. देव आम्हाला कधीच एकटं सोडत नाही, कधीच एकटं सोडत नाही. आम्ही देवाला कधी कधी सोडून जातो. जसं एखाद्या मार्केटमध्ये एखादी आई आपल्या लहान्या बाळाला घेऊन फिरते आणि ते गाड्या, ते जिलेबी किंवा ते स्वीटचं दुकान किंवा खेळणीच्या दुकानासमोर जाताना ते पोरगं काय करतं, तिकडे आईला ओढतं, चल तिकडे जायला पाहिजे. आणि आई म्हणते किंवा बाप म्हणतो चल नाही नाही ते नाही घ्यायचं. कधी कधी मग हाताला झटका मारून ते पळून जातात. प्रियांनो, प्रभू म्हणतो मी कधीच तुला एकटं सोडत नाही. आम्ही कधी कधी प्रभूचा हात सोडून जातो. जसं ते लहान बाळ आई वडिलांचा हात सोडून पळून जातं, एखाद्या गाडीने त्याला उडवलं जातं, ते पडतं, ते जखमी होतं, त्याला लागतं, तशी कधी कधी आमची हाल होते. कधी कधी आम्ही देवाचा हात सोडतो. जगी गोष्टी आम्हाला बऱ्या वाटतात आणि ते मला बरं वाटतं, हे मला बरं वाटतं, पण देवाला ते बरं वाटत नाही. त्या चुकीच्या गोष्टी आम्ही करतो, त्यावेळेस आम्हाला त्रास होतो. परंतु प्रभू म्हणतो मी तुला एकटं सोडत नाही, तो सदैव आमच्या बरोबर आहे. दानियल सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकण्यात आलं आणि त्या सिंहाला काही पोटभर जीव घातलं आणि मग दानियेलला सोडलं असं नाही. तर वचन सांगतं 7 दिवस त्या सिंहांना उपाशी ठेवलं होतं. आणि मग दानियेलला, ज्याला डेन ऑफ द रॉक म्हणजे डेन ऑफ द लायन म्हणतात, म्हणजे वरून दरवाजा होता खाली सोडायला. हे समजा पूर्ण गुफा आहे, इथं समोर जाळी लावलेली आहे, इथून दार उघडून नाही टाकलं त्यांनी दानियेलला. वर एक घर म्हणजे एक जागा होती, तिथून त्यांनी त्याला सोडलं आणि दानियल खाली पडला. एकही सिंह त्याच्याकडे बघायला तयार नाहीये. एकदम जिथं बसले तिथंच बसले ते. कुणीच त्याला काही डरकाळी फोडली नाही दानियलला आतमध्ये टाकल्यावर. ना कुणी इतका भुकेला होता, बरं झालं शिकार मिळाली, लगेच फाडतोड केली नाही. उलटा हा वचन सांगतं दानियल सिंहाला पाड देऊन मस्तपैकी शांततेमध्ये आहे. रात्रभर हा सीन होता. आणि सकाळी उठल्यावरती महाराजाले म्हटले, हे परात्पर देवाच्या दासा दानियला,
काय तुझ्या देवाने तुला वाचवलं आहे काय? आणि तो म्हणतो, महाराज चिरायू, माझ्या देवाने सिंहाचे तोंड बंद केले. हालेलुया, हालेलुया. आणि मग दानिएलला बाहेर काढलं. आणि त्यानंतर ज्यांनी आरोप केले होते, ज्यांनी दानिएलाच्या विरुद्ध एक कुटकारस्थान केलं होतं, या कटकारस्थान करणाऱ्यांना मग वरून टाकण्यात आलं. राजा म्हटला, आता यांना टाका. आणि बायबल सांगतं, वचन सांगतं, त्यांना वरून टाकताना त्यांचे पाय जमिनीला टेकू दिले नाही, ते सिंहाने वर त्यांना फाडून टाकलं आणि खाऊन टाकलं. असा आपला देव आहे. हालेलुया. तो म्हणतो, मी तुला एकटं सोडत नाही. तुम्हाला वाटतं दानिएल एकटा होता? नाही, प्रभू त्याच्याबरोबर होता. आणि प्रभू त्याच्या ठिकाणी असताना, त्या बरोबर असताना, त्या सिंहाची काय टाप त्याला हात लावायची. बनाने वाला वहां पे खडा आहे. हालेलुया. ज्याने बनवलं तो त्यांच्या बाजूला आहे. त्या सिंहाने काय, हात आमचा क्रिएटर आहे, हा निर्माता आहे, आणि याच्या निर्मितीवर आम्ही कसं हल्ला करू. म्हणून कधी स्वतःला एकटं समजू नका. पण आम्ही खूप घाबरतो. कब्रस्तान पाहिलं की हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, है ना. लाईट गेली की धन्यवाद येशू, लाईट येऊ दे, लाईट येऊ दे, है ना. एकटं असलं, कुठं सापडलो एखाद्या संकटात, लगे आम्ही देवाचा धावा करतो. पण समजू नका तुम्ही एकटे आहात, तर देव तुमच्या बरोबर आहे, ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की मृत्यू छायाच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्या अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. हालेलुया. तो आमच्या बरोबर आहे. प्रियांनो, कधी अनुभव घेऊन पहा. आम्ही दुसऱ्यांचे अनुभव सांगतो, आम्ही दुसऱ्यांच्या कथा सांगतो. दानिएला बरोबर देव होता, योना बरोबर देव होता, बिशप साहेबांबरोबर देव होता, यांच्या बरोबर. अरे पण तुझ्या बरोबर आहे का देव? विश्वासच नाही ना, श्रद्धाच नाहीये. लगेच घाबरतो, भीती लगेच वाटते. असं म्हणतात, एक व्यक्ती कब्रस्तानाच्या तिथून चालला होता, जिथं लोक जाळतात तिथून चालला होता. त्याच्या पुढे एक कब्रस्तान होतं, म्हणजे कब्रस्तानाचीच नाही, तिथून चालला होता. कडक ऊन पडलं होतं, एकदम घामाघूम झाले होते. आणि त्या कबरीवर एक बाई बसली होती, कुणीच नव्हतं. आणि हा माणूस तिला म्हणतो, काय इथं भूतावानी बसली म्हणे, नाही का, गरम होत नाही का तुला, सावलीत बस म्हणे. आतमध्ये होते, फार गरम होतं म्हणून बाहेर येऊन बसले म्हणे. त्याची तोत्रीच वळाली, तो इतका घाबरला ना, धूम ठोकून टाकली त्याने. आम्हाला भीती फार लवकर वाटते, आम्ही घाबरतो. पण देवाचं वचन सांगतं, मृत्यू छायाच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्या अरिष्टाला भिणार नाही. आम्ही दानिएलाबद्दल ऐकलं, आम्ही योनाबद्दल ऐकलं, आम्ही इस्रायल लोकांबद्दल ऐकलं, आम्ही मोशेबद्दल ऐकलं, आम्ही पेत्राबद्दल ऐकलं, आम्ही याकोबाबद्दल ऐकलं, सगळ्याबद्दल ऐकलं. आम्हाला वाटतं बायबलमध्ये. परंतु आता देव आमच्या बरोबर आहे अशी काही घटना तुमच्या बाबतीमध्ये घडली आहे का? आणि तुम्हाला कळलं देव माझ्या बरोबर आहे म्हणून मी वाचलो. तुम्हाला माहिती आपले बिशप साहेब, आमचे वडील, मला वाटतं 281 ची ती घटना आहे. ते दौंड या ठिकाणी असताना, प्रियांनो, रात्री 9:05 झेलम एक्सप्रेस त्यांना नगर येण्यासाठी होती. आणि ते काही कामानिमित्त दौंडला गेले होते, पण त्याचं काम झालं नाही. आणि ते साधे एका परिवारामध्ये गेले, प्रार्थना केली आणि त्यांनी विश्वास यावर चर्चा केली, आम्ही देवावर किती विश्वास ठेवावा. आणि ते ट्रेन असल्यामुळं ते त्या घरात निघाले, घड्याळ पाहिलं, पण ते सांगते त्याच्या अगोदर खूप पाऊस झाला होता. स्लॅबच्या घरामध्ये असल्यामुळे त्यांना वादळ वारा काही समजलं नाही. आणि म्हणून ते बारामती साईडची जी लाईन आहे, त्या बंगला साईडने ते दादर चढायला लागले. आणि 6 फुटाहून त्यांना इलेक्ट्रिकच्या पोलनी ओढून घेतलं आणि एका खांबाला ते चिटकले गेले. ते सांगतात त्यांना कळालं नाही मी कुठं खड्ड्यात पडलोय का कुठं पडलोय. आणि मग त्यांनी वरती पाहिलं तर मरकुरी जळत आहे. आणि त्यांना कळालं मी आता इलेक्ट्रिकच्या पोलला चिटकलो आहे. आणि लाईटने त्यांना ओढायला सुरुवात केली. त्यावेळेस ते सांगतात, हे वचन माझ्या समोर असं लाईट मध्ये आलं, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे. आणि ते मला कुणी माणूस नव्हता, कुणी व्यक्ती नव्हता, सुमसाम होतं. आणि त्यावेळेस देवाचा दूत आला आणि त्यांनी मला त्या इलेक्ट्रिकच्या पोल पासून वेगळं केलं. आजही ते आपल्यामध्ये जिवंत आहे. हालेलुया. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. प्रियांनो, दानिएलला जो देव वाचवतो, मोशेला देव जो वाचतो, तो देव तुम्हाला आणि मला देखील वाचू शकतो, आपल्या बिशप साहेबांना वाचू शकतो. तर आम्हाला हा विश्वास पाहिजे की देव माझ्या बरोबर आहे. फक्त गोष्टीतल्या किंवा कहाणीतल्या अशा घटना आम्ही नाही स्मरत, तर आजही तो जिवंत आहे आणि तो देव आमच्यामध्ये आहे. आणि तो आम्हाला त्याची इच्छा आहे की सदैव त्याने आमच्या बरोबर राहावं. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असलो तरी देव आमच्या बरोबर असतो. आणि म्हणून प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटलं आहे की मत्ते 28 आणि 20 मध्ये तो म्हणतो, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. हालेलुया.
कुठली आई कुठला बाप आपल्या मुलाला म्हटलं का मरेपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे, कारण त्यांना माहिती तुझ्या अगोदर माझं तिकीट कापलं जाणार आहे. म्हणून कुठला आई किंवा कुठला व्यक्ती हे आश्वासन देऊ शकत नाही, बेटा घाबरू नको, मी मरेपर्यंत तुझ्या संगती राहील, असं कुणीच नाही म्हटलं. पण प्रभू म्हणतो, मी सदोदित सर्व काळ तुझ्या युगाच्या समाप्तीपर्यंत, म्हणजे या पृथ्वीवरचं तुझं अस्तित्व संपेपर्यंत मी तू सर्व दिवस तुझ्या बरोबर आहे. स्वीकारा, मान्य करा, वचनावर विश्वास ठेवा. जसं 7-12वर विश्वास आहे ना, हे घर माझंच आहे, काय पुरावा आहे, हे बघ 7-12, तसं तुम्ही विश्वास ठेवा, देव माझ्या बरोबर आहे, हे बघ देवाचं वचन मला सांगतं. हालेलुया. फक्त नका म्हणू हा देव आमच्या बरोबर चालले, लगे भीती वाटली मग म्हणायचं देव माझ्या बरोबर नाही. ज्याला भीती वाटेल, ज्याला धडधड होईल, त्याने म्हणायचं माझ्या बरोबर देव नाहीये. पण ज्याला भीती वाटणार नाही, धडधड होणार नाही, त्याने समजा देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. झोपलेत का तुम्ही? माझ्या बरोबर आहात? टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हाच आमची धार्मिकता आहे. त्याच्याद्वारेच आम्ही सर्व संकटावर मात करू शकतो. सैतानाच्या सर्व दुष्ट योजनावर आम्ही विजय मिळवू शकतो. सर्व पापांपासून आम्ही सुटका होऊन पवित्र आणि शुद्ध जीवन जगू शकतो. कारण वचनामध्ये म्हटलंय, पहिले करीत याचा 15वा अध्याय आणि 34व्या वचनामध्ये तो म्हणतो, नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका. आज देव आम्हाला सूचना करत आहे, वारंवार सांगत आहे की शुद्धीवर या, पाप करू नका. आता सध्या आहे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण स्कीम ना, सारखं सांगितलं जातं, फॉर्म लवकर भरून घ्या, भरून घ्या, कारण हे सर्व काळ चालू राहणार नाही. हे काय होईल, लवकरच बंद होणार आहे. आणि म्हणून अनेक लोक धावपळ करत आहे. त्या लाडक्या बहिणी खूप पळत आहे की मला 1500 रुपये महिना मिळावा. काही काय अजून म्हणत नाही, अजून आहे ऑगस्ट 15 पर्यंत आहे सवलत. काय नाही, कुणी अचानक सांगतं संपली ना सवलत, संपली की धस होत, अरे संपली सवलत, मी तर राहिलो भरायचं फॉर्म. सांगायचं तात्पर्य देवाचं सांगतं की नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका. आमचं काम आहे, आम्हाला शुद्धीवर यायचंय आणि ज्या चुकीच्या गोष्टी, पाप, ते आम्हाला सोडून द्यायचे आहे. आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण स्वतःला देवाच्या हातात आम्हाला स्वतःला दिलं पाहिजे. देवाच्या समर्पण आम्ही आमचं स्वतःचं देवाला केलं पाहिजे. कारण देवाचं सांगतं, त्याच्या दृष्टीने तुम्ही आणि मी अमोल असे आहोत. हालेलुया. वचन काय सांगतं? तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस, म्हणून मी तुझवर प्रेम करतो. आज परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करत आहे. आणि देवाचं वचन सांगतं, मेरी दृष्टि में तू अनमोल और प्रतिष्ठित ठहरा है और मैं तुझसे प्रेम रखता हूँ, इस कारण मैं तेरे बदले मनुष्य को और तेरे प्राण के बदले मैं राज्य के लोगों को दे दूंगा. खरोखर प्रियानो, आज तो देव आमच्यावर प्रेम करत आहे. तो देव तुमचं आणि माझं मदत करत आहे. तुम्ही आणि मी देवाच्या दृष्टीने अनमोल आहोत. यावेळेस आपले डोळे बंद करूया आणि प्रभूजवळ नम्र होऊन या आणि प्रभूला म्हणूया, होय प्रभू, आज मला कळालं आहे की मी तुझ्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे. आज मला समजलं आहे मी तुझ्या दृष्टीने किती योग्यतेचं आहे, मी तुझ्या दृष्टीने किती प्रेशस आहे, किती व्हॅल्युबल आहे, माझं महत्त्व किती आहे, हे आज मला कळालं आहे. म्हणून प्रभू, माझ्या पापांची, चुकांची, अपराधांची तुम्हाला क्षमा कर आणि तुझ्या पवित्र नामाचं करू दे. यावेळेस आपल्याला डोळे बंद करूया आणि प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. मज जोडी प्रभू तुझशी तव कृसा दाओनी, मज घेई तव कुशिशी प्रभु घेई ओढोनी. तू बोलाविले सेवक राया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी, मज घे
तब खुशी प्रभु घेई ओढोनी तव सेवेला क्षम व्हावेसे करी ख्रिस्ता कृपेने तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दावोनी मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी क्षणभर ही तुझ जवळी किती शांती मनाशी ती भाषणे प्रीती भाषणे जशी मित्राशी मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दावोनी मज घेई तव कुशीशी प्रभु घेई तर संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना भरती तैशी सदानंदाची न मिळे स्वर्गा विना मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दावोनी मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. प्रियांनो, आज परमेश्वर त्याच्याकडे आम्हाला बोलवत आहे, त्याच्या जवळ राहण्यासाठी बोलवत आहे. संत नारायण वामन टिळक म्हणतात, विरह तुझा रे नरक भयंकर, भासे प्रलया नलपेटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. ख्रिस्तापासून जेव्हा मी दूर जातो, जेव्हा मी अलिप्त होतो, तेव्हा नरकामध्ये पडल्याची जाणीव एक भास आम्हाला होतो. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी प्रभूचा सेवक म्हणतो, तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे, तरी विश्वासे तुझ जवळी, मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभू तुझशी, तव कृसा धावुनी, मज घे तव कुशीशी, प्रभू घे ओढुनी. माझ्या मागे एक प्रार्थना करा. हे प्रभू येशू, मी तुझे आभार मानतो. आज तुझ्या वचनाकरवी तुम्हाला दाखवून दिलंस मी तुझ्या दृष्टीने किती अनमोल आहे, किती महत्वाचं आहे, किती तुझ्या गरजेचं आहे, परंतु मला अजून कळत नाही, म्हणून मला क्षमा कर. प्रभू, तूही माझ्यासाठी अनमोल आहेस. माझ्या पापांसाठी, माझ्या चुकांसाठी, माझ्या अपराधांसाठी त्या वधस्तंभावर तू मेलास, तुला पुरण्यात आलं आणि तिसरं तू पुनरुत्थित झालास. मी विश्वास ठेवतो, मी मुखाने कबूल करतो, प्रभू येशू ख्रिस्त मेला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. होय प्रभू, तू माझ्या बरोबर राहा आणि मला क्षमा कर. माझ्या सर्व पापांची, माझ्या सर्व चुकांची, माझ्या सर्व अपराधांची तू मला क्षमा कर.
माझी प्रार्थना ऐकलीस, मी तुला धन्यवाद देतो येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. प्रेज. आपण टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया.